नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे यामीज कुकिंग मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत पोषक तत्वांनी भरपूर सोबतच चविष्ट खमंग खरपूस अशी नाश्त्याची रेसिपी। ही रेसिपी तुम्ही नाश्ता, जेवण किंवा मुलांच्या डब्याला देण्यासाठीही बनवू शकता। चायनीज फूड, फास्ट फूडच्या जमान्यात तुम्हाला विश्वासही बसणार नाही की कुठलाही आर्टिफिशियल कलर, केमिकल आणि अनहेल्दी सॉसेस न वापरता सुद्धा इतका खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट पोटभरीचा नाश्ता बनवणं इतकं सोपं आहे। चविष्ट असण्यासोबतच खूप साऱ्या पोषक तत्वांनी युक्त अशी रेसिपी तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा। घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण अगदी आवडून ही रेसिपी खातील आणि आठवड्यातून 2-3 वेळा बनव म्हणून सांगतील सुद्धा। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास ट्राय करा। सोबतच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला लागणार आहे 2 कप तांदूळ, सोबत अर्धा कप उडदाची डाळ, त्यात 8 ते 10 मेथी दाणे घालून घ्यायचे आहेत। 2 ते 3दा पाण्याने हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि डाळ तांदूळ चांगले बुडतील इतपत पाणी घालून 3-4 तास हे भिजत घालून ठेवून द्यायचे आहे। शक्य झाल्यास संपूर्ण रात्रही भिजत ठेवले तरी हरकत नाही। डाळ तांदूळ 3 तास भिजवून झाल्यानंतर यातील पाणी न फेकता त्याच पाण्यात हे दळून मस्त रसरशीत बॅटर तयार करून घ्यायचे आहे आणि या बॅटरला 1 ते 2 तास मुरवत ठेवायचे आहे। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। 2 मध्यम आकाराचे बटाटे उकळायला घालून घेऊया। जोपर्यंत बटाटे शिजतील तोपर्यंत चटणी बनवून घेऊया। त्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या भाजून झाल्या की एका मिक्सरच्या भांड्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 1 चमचा जिरे, भाजलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। त्यात भरपूर कोथिंबीर घालूया। सोबतच 8 ते 10 पुदिन्याची पाने, 15-20 कढीपत्त्याची पाने घालून याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटीभर ओल्या नारळाचे काप घेऊया। त्यात घरीच बनवलेले घट्ट आणि ताजे दही 2 चमचे घालून घेऊया आणि याला छान असे बारीक वाटून घेऊया। नारळाचे काप चांगले बारीक दळले जावेत म्हणून थोडं पाणी घालून हे वाटण दळून घ्यायचे आहे। चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व मिक्स करून घेऊया। तर बस मग तयार आहे अतिशय पौष्टिक आणि चवदार अशी हिरवी चटणी। आता या चटणीला अधिक चटकदार बनवण्यासाठी त्यावरून मस्तपैकी खमंग फोडणी घालूया। त्यासाठी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेऊया। तेल गरम झाले की मोहरी आणि कढीपत्ता घालून गॅस बंद करून देऊया आणि स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमूटभर हिंग आपण यात घालून घेणार आहोत। आता ही फोडणी तयार झालेली आहे। आता हिला आपण चटणीवर व्यवस्थित पसरून घेऊया। वा वा वा, काय खमंग दरवळ सुटलाय म्हणून सांगते। तर अशी ही साधी, सोपी पण अतिशय पौष्टिक अशी हिरवी चटणी तयार झालेली आहे। आता आपण उत्तप्पा तयार करून घेऊया। त्यासाठी लागणार आहे 1 दुधी भोपळा। दुधी भोपळा बऱ्याच जणांना अजिबातच आवडत नाही, पण आजच्या रेसिपीत मात्र हा भोपळा मस्त व्हेरिएशन आणणार आहे। उत्तप्प्याची चव आणि गुण दोन्ही सुद्धा त्यामुळे दुप्पट होणार आहेत। या दुधीला कट करून त्याची सालं काढून घेऊया आणि बारीक खिसून घेऊया। बियांचा भाग काढून टाकायचा आहे। भोपळा किसल्यानंतर आधी उकळून ठेवलेले बटाटे सोलून घ्यायचे आहेत आणि त्यांना सुद्धा किसून घ्यायचे आहे। किसलेल्या दोन्ही वस्तू आता आपण बॅटरमध्ये घालून घेऊया। तसेच त्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे बारीक काप, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार 1 चमचा मीठ घालून घेऊया। तसेच 2 चमचे फेटून घेतलेले दही सुद्धा आपण इथे घालणार आहोत। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप केले तरी चालेल किंवा दह्याऐवजी तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकता। तसेच छान जाळीदार आणि स्पंजी डोसा तयार व्हावा, स्पंजी उत्तप्पा तयार व्हावा यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा आपण इथे घालून घेणार आहोत। सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहेत। थोडं दाटसरच मिश्रण ठेवायचं आहे। या रेसिपीला तुम्ही बरीच नावं देऊ शकता, जसं उत्तप्पा, स्पंज डोसा, भोपळ्याचं धिरडं, पॅनकेक, व्हेजिटेबल फ्लॅट ब्रेड किंवा अजून काहीही तुम्हाला जे आवडेल ते नाव द्या। आता एक पॅन आपण गरम करून घेऊया। त्यात चमचाभर तेल, तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडेल ते घालून घ्यायचं आहे। त्यावरून मोहरी, जिरे आणि तीळ यांची फोडणी घालून घ्यायची आहे आणि वरून 2 चमचा बॅटर घालून घ्यायचे आहे। बॅटर हळूवार पसरवून घ्यायचे आहे। अतिशय बारीक किंवा अतिशय जाड दोन्ही पद्धतीने हे स्पंज डोसा करणे टाळायचे आहे, कारण जास्त जाड डोसा तुम्ही यावर घातला
तर तो व्यवस्थित शिजणार नाही आणि त्याचे तुकडे पडतील. बॅटर अतिशय बारीक पद्धतीने पसरवल्यास त्याचे तुकडे होऊ शकतात. तर याला मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे. वरून तेल घालून घ्यायचे आहे. एक बाजू चांगली भाजली गेल्यानंतर हा स्पॉन्ज डोसा पलटवून घ्यायचा आहे. दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. याला आपण मोहरी, जिरे आणि तिळची जी फोडणी आपण आधी घातलेली आहे त्यामुळे अतिशय खमंग अशी चव येते. तर असा हा खमंग खुसखुशीत उत्तप्पा किंवा डोसा तयार झालेला आहे. दोन्ही बाजूंनी आपण याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही याचा रंग सुद्धा बघू शकता. ही आहे आपली हिरवी चटणी. याच्या जवळच आपण तयार केलेले सर्व डोसे एक एक करून काढून घेऊया. अशा पद्धतीने मी एक एक करून सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत. एक डोसा शिजायला बराच वेळ लागतो, त्यामुळे मी एकाच वेळी 2 तवे वापरून सर्व डोसे पटापट तयार करून घेतलेले आहेत. तर असे हे जवळपास 2 कप तांदळापासून 8 ते 10 डोसे तयार झालेले आहेत. घरातच उपलब्ध असणाऱ्या कमीत कमी साहित्यात झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी तुम्ही थोडीशी पूर्वतयारी करून ठेवायची आहे. आणि तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर यात मी ज्या पद्धतीने तेल किंवा तूप वापरलेलं आहे तर तुम्ही ते स्किप करू शकतात. तसेच तांदळाऐवजी तुम्ही डाळीचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ वापरून सुद्धा हे धिरडे तयार करू शकतात. तसेच भोपळ्याऐवजी तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या घातल्या तरी सुद्धा चालेल. तर या डोशांना तुम्ही कशाही पद्धतीने हाताळा, अजिबात तुटत नाही आणि शेवटपर्यंत अगदी क्रिस्पी राहतात. तर मस्तपैकी गरम गरम उत्तप्पे, डोसे किंवा फ्लॅट ब्रेड किंवा पॅनकेक तयार करून हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व करा आणि याचा आनंद घ्या. तर अतिशय साधी, सोपी पण तितकीच गुणकारी, पौष्टिक आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. मला आशा आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल. जर रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.